नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या 3-3.5 महिन्यापासून वाल्मिक कराडचं नाव टीव्ही असो, सोशल मीडिया असो, न्यूजपेपर असो किंवा कोणत्याही बातमीमध्ये झळकलं नाही असा दिवस म्हणजे 1 तास सुद्धा गेला नसेल। आणि त्याच वाल्मिक कराडचं नाव विधानसभेत सुद्धा गाजायला लागले। त्याचं कारण असं आहे की चंद्रपूर जिल्ह्यामधील जे धान उत्पादक म्हणजे साळीचं तांदळाचं उत्पादन घेणारे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या धान उत्पादनावर त्या आळीचं एक रोग प्रादुर्भाव झाला होता आणि त्या संदर्भात त्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या नुकसानीची मदत त्यांना मिळावी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार ज्यांनी अगोदर आपल्या महाराष्ट्र राज्याचं अर्थमंत्रीपद भूषवलेलं आहे, वनमंत्रीपद भूषवलेलं आहे, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी त्या धान उत्पादक शेतकऱ्यासंबंधात प्रश्न उपस्थित केला। राज्यमंत्र्यांना त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही जे मंत्रालयीन अधिकारी आहेत ते जे सांगतात तशी उत्तर देतात, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनानं काहीतरी तिथे उत्तर देत जा, असं ते त्यावेळेस तिथे बोलले। आता त्यांचा म्हणण्याचा जो उद्देश होता की शेतकऱ्यांना या माध्यमातून मदत मिळायला पाहिजे, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धानावर जे लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता त्या लष्करी अळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यासंबंधी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले नाही, ते पंचनाम्याचे आदेश द्यायला पाहिजे होते, त्या शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळायला पाहिजे होती आणि पंचनामे देण्यात आले नाही तरी मदत देता येते म्हणून त्यांनी सोयाबीनचा एक दाखला तिथे दिला की जसं सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले नाही, मात्र मंत्रालयीन स्तरावर मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत देण्यात येते आणि तशी मदत त्यावेळेस देण्यात आली होती। तशीच मदत या धान उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा देण्यात यावी आणि यामध्ये शेतकऱ्यांना मदत देण्याच्या बाबतीत जे अधिकारी कमी पडतात असे अधिकारी शोधा, जे असे वाल्मिक कराडासारखं काम करतात असे अधिकारी शोधा आणि या वाल्मिक कराडांचा बंदोबस्त करा अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली। त्यामुळे वाल्मिक कराडांचं नाव नुसत्या बीड जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात गाजले आणि ते विधानसभेत सुद्धा सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सांगितलं की जे आपल्या मंत्रालयाचं अगोदर नाव सचिवालय होतं त्याचं मंत्रालय यासाठी करण्यात आले की नुसत्या सचिवांच्याच गोष्टी ऐकू नका तर मंत्र्यांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग घ्या आणि जे काही मंत्रालयातील अधिकारी असतील जे वाल्मिक कराडासारखं काम करतात की जे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कमी पडतात असे अधिकारी शोधा अशी सुद्धा त्यांनी विधानसभेत मागणी केली। आणि मित्रांनो ती तुम्हाला मी थोडी क्लिप दाखवणारच आहे कारण ते इतक्या आविर्भावात बोलत होते की शेतकऱ्यांना मदत कशी व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे, तो व्हिडिओच आपण बघूया। जेव्हा सोयाबीनच्या संदर्भामध्ये येलो मोझॅकच्या वेळी असंच झालं, पंचनामे केले नाही, मग सन्माननीय सर्व आमदारांनी सांगितलं की या सोयाबीन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि सरसकट मदत केली। मंत्री महोदय कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की पंचनामा केला नाही तर नुकसान कसं द्यायचं, तेही मी सांगून देतो, कदाचित अधिकारी तुम्हाला सांगणार नाही। सर्वात सोपी असा हा प्रयोग आहे। आपल्या राज्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक मंडलनिहाय मागच्या वर्षीचं पीक किती, या वर्षीचं पीक किती याचे चार्ट तयार होतात। आता मी तुम्हाला 2-3 तालुके चंद्रपूरचे सांगतो। मूल तालुका मागच्या वर्षी हे जे उत्पन्न आहे हेक्टरी ते 1946.81 किलो होतं, ते लष्करी अळी आल्याने यावर्षी 1592.4 किलो झालाय, म्हणजे 4 क्विंटलनी त्यांचं उत्पन्न कमी झाले। तुमच्याकडे आहे आणि म्हणून मी हे आकडेही तुम्हाला देतो। एवढंच उत्तर अपेक्षित आहे की यांना सरसकट 10,000 रुपये हेक्टरी मदत करणार का, आणि जो अधिकारी निगेटिव्ह करतो याच्यानंतर त्याच्या ताटामध्ये कधीच भात द्यायचा नाही, त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याला माती गोटे लसणाची फोडणी करून खाऊ घालतो, पण शेतकऱ्याच्या विरुद्ध वागणारा कोणी अधिकारी असेल तर त्याला माफ करता कामा नये, लाखो करोड रुपयाचा पगार द्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अर्जाचा निपटारा करायचा नाही। हा मंत्रालयीन आधुनिक वाल्मिक कराड शोधला पाहिजे।